आता चला तुम्ही सांगितलं की सरकार सबसिडी देतं, तुमच्याकडे जागा हवी, 2 हेक्टरपेक्षा कमी असली तर तुम्ही अप्लाय करू शकता. आता जमीन कशी हवी? माझी उताराची आहे, डोंगराळ आहे, खडकाळ आहे, करता येईल मला बांबूची शेती? बघा, 2.25 फूट जर माती असेल, ती माती काळी, निळी, भगवी, हिरवी कसली बी चालती, बरं, कुठल्या बी कलरची असो माती, त्याला काही फरक पडत नाही. फक्त 2.25 फूट पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. बरं. उतार आहे का, चढ आहे का, सपाट आहे, काही घेणं देणं नाही. लवण आहे का, सरवल आहे का, नदी आहे, काही घेणं देणं नाही. बरं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता पुणे जिल्ह्यामध्ये उजनी धरणाच्या काठावर किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जमिनीच्या अतिवापरामुळे जमिनी ह्या खार जमिनी होऊ लागलेल्या आहेत. तर अशा जमिनीमध्ये एकच पीक येते, त्याचं नाव बांबू आहे. बरं. त्याच्यामुळे बांबू येत नाही असं ठिकाण आता राहिलेलं नाही. कुठल्याही ठिकाणी आता बांबू येऊ शकतंय आणि ते बांबू आपणाला लावलं की त्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न, किती उत्पन्न मिळते, आता कुठल्याही पिकामध्ये किती शिल्लक राहत आहे ते आपण बघू शकतो. 10-20 हजारापेक्षा काही आता शिल्लक राहत नाही, एवढे खर्च वाढलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बांबूच्या बाबतीत जर की बोलायचं जर असेल तर बांबू एक सगळ्यात असं चमत्कारी पीक आहे बरं का, की आता शेतीचे 2 प्रश्न तयार झालेले आहेत. शेतीत पहिला प्रश्न असा तयार झाले की मजूरच मिळत नाही. बरोबर. आमच्या बापाच्या काळामध्ये बापाचं डोकं दाबायला गडी, हातपाय दाबायला गडी असायचा. आता आमच्या काळामध्ये गड्याचे पाय दाबावं लागते, चल रे शेताला, तरी तो येत नाही. म्हणजे शेतीत आता गडी मिळत नाही. बांबूचं गंमत अशी आहे, एकदा बांबू लावलं की बांबूला खुरपण नाही, कोळपण नाही, दुंडण नाही, नांगरणी नाही, फवारणी नाही, खणणी नाही, बांधणी नाही, अंतर मशागत शून्य आहे. त्याच्यामुळे एकदा बांबू लावलं की कापाला जायचं. आणि पाण्याचं तर तुम्हाला माहिती आहे, पाणी आता कवा येईल माहीत नाही, किती येईल माहीत नाही, कसलं येईल ही माहिती नाही. त्याही पाण्यामध्ये, तसल्याही पाण्यामध्ये बांबू येते. आणि बांबूचं सगळ्यात मोठं चमत्कार काय, हिरोशिमा आणि नागासाकीवर जे बॉम्ब वर्षाव झाले, तिथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीचं बॉम्ब वर्षाव या मातीवर झालंय, 100 वर्ष कुठलं पीक या जमिनीत येणार नाही. तुम्हाला चमत्कार सांगू, तिथं एकच पीक असं आलं. हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये बॉम्ब वर्षाव झाल्यानंतर पहिलं पाऊस पडलं आणि पहिल्या पावसात काही जर आलं असेल तर बांबूचं कोंब आलं होतं. असं हे पीक आहे. त्याच्यामुळे कशालाही हे भेट नाही, अशा नमुन्याचं बांबू हे पीक आहे. अगदी संजीवनी स्वरूपामध्ये कल्पवृक्ष हे पीक जे ते घेता येऊ शकतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.